डेज आहे, धन्यवाद. तिथे मात्र आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळाली. चांगला कॅच अभिषेकच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला आणि गोलंदाजाचं देखील कौतुक. फुलर लेनचा बॉल अक्षयने टाकला होता आणि त्या फुलर लेनच्या बॉलवरती मोठा प्रहार करायचा हा अगदी स्पष्ट प्रयत्न तिथे तन्मयचा पाहायला मिळाला, परंतु त्या प्रयत्नांना यश काही जास्त लागलं नाही आणि तिथे मात्र अगदी चांगला कॅच कंप्लीट करताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय नव्यानं दाखल झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय लालचंद पाटील नव्यानं दाखल झालेला आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडला, त्यानंतर थोडासा स्किट होताना चेंडू पाहायला मिळतोय. हलकसं वळण त्या चेंडूला प्राप्त झालं होतं. 22चा सिग्नल पंचांकडनं आला आणि 22च्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर आता 1 रन ऍड ऑन होते फलकावरती. धावसंख्या झालेली आहे 1. HPL हरणवाडी प्रीमियर लीग 2026 वर्ष 8वा आपण पाहतोय. आधी वर्षभर मात्र सर्वजण वाट पाहत असतात होळीच्या या दिवसाची, रंगपंचमीच्या दिवसाची, आणि आज तो दिवस उजाडला आणि हे सुंदरसं क्रिकेट हे मैदान बहरताना या खेळाडूंनी आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी संध्याकाळपर्यंत हे क्रिकेट सर्वजण अगदी आनंदी आणि गुण्या गोविंदाने खेळताना आपल्याला दिसतील. आणि तसंच राज्यभर संपूर्ण देशभर आपण पाहिलं तर धुलीवंदन जे आहे ते साजरं केलं जात आहे. कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर तिकडे शिमगोत्सव हा मोठा प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ 7 ते 10 दिवस तिथे शिमगोत्सव करता मात्र ती जय्यत तयारी ही त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल पंचांकडनं आलाय आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 2. 2 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं अक्षयने आतापर्यंत विकेट टेकिंग गोलंदाजी हाताळली आहे. ते मात्र फुल टॉस बॉल अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळलेला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय अगदी सीमा पार, येतो 4 चौकार. डेज आहे, धन्यवाद. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दबाव झुगारण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि अगदी त्या प्रयत्नांना यश देखील मिळालं. 4 रन पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तोच प्रयत्न अटॅकिंग अप्रोच फलंदाजाचा होता, परंतु तो अप्रोच यावेळेला मात्र उधळला. तो गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी चांगला बॉल, यष्टांचा वेध, दांडीगुल, गॉड. डेज आहे, थँक्यू. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर समित नव्यानं दाखल झालाय. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. त्यात अक्षयची गोलंदाजी अगदी बहारदार पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय समित राऊत 4थ्या क्रमांकावरती आलाय. इथून आता मात्र समितला खेळपट्टीवरती उभा राहावं लागेल, धावा जमवाव्या लागतील. एक भागीदारी आता या 2 बॅटर्सना बनवावी लागेल. ते मात्र अगदी चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. झेलची दाट शक्यता निर्माण झाली होती, परंतु झेल काही होऊ शकला नाही. परंतु 2 धावा नक्कीच मिळाल्या आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर धाव संख्या आता या षटकाच्या समाप्तीनंतर झाली आहे 8. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज तयार झालेला आहे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे अभिषेक, ज्यानं मागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एक सुंदर झेल टिपला होता आणि तोच गोलंदाज आता येतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया षटकातील पहिला बॉल.
अगदी चांगला बॉल इथे मात्र कटचा फटका तिथे पाहायला मिळतोय. शॉट थर्डमॅनला चेंडू गेला. एक रन तिथे पाहायला नक्कीच मिळते. अतिशय सुंदर हे मैदान आहे आणि या मैदानावरती अगदी चांगलं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हरणवाडी क्रीडा मंडळ आयोजित ते T20 स्पर्धा फायनल आपण पाहिलीत आणि आज HPL ज्याची आतुरता उत्कंठा प्रत्येकाला होती आणि ती स्पर्धा आज आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल हळवारपणे चेंडूला खेळलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येतोय आणि एक रन तिथे पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. कट्टा गँग यांच्याकडनं मात्र 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकाराकरता समितसाठी लावलं गेलंय. षटकातील पुढील बॉल इथे मात्र बॅटची एज झेलची संधी पण ती संधी यावेळेला मात्र दवडली गेली आहे. कट्टा गँग काय काय नावं येतात गावामध्ये आल्यानंतर अशा नवनवीन गँग्स नवनवीन नावं ग्रुप्स हे आपल्याला पाहायला मिळतात. कट्टा गँग कट्टा ग्रुप अजून काहीतरी नवीन वेगळं असेल जसं आपण पाहतो जिथे कमी तिथे आम्ही हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे क्रिकेटच्या मैदानात. षटकाराकरता 100 रुपयांचं पारितोषिक समितसाठी लावलं गेलंय. इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडला त्यानंतर आउट स्विंगिंग हा बॉल पायावरती आदळलाय. आशाभूत नजरेने यावेळेला मात्र गोलंदाजाने पाहिलं आणि लेग बाईसचा सिग्नल इथे मात्र पंचांकडनं आलाय आणि लेग बाईसच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव जी आहे ती जोडली गेली आहे आणि या एक्स्ट्राजने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. अगदी गोलंदाजी जर आपण पाहिलं तर सध्या उजवी होताना आपल्याला पाहायला मिळते. हात खोलण्याचे मोके फलंदाजांना दिले गेले नाहीयेत. पुन्हा एकदा चांगला बॉल लेग ग्लान्सचा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अगदी गोलंदाज अगदी मोजून आणि मापून तोलून मोलून अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की लीग फॉर्मॅट आणि लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक सामना हा आपल्याकरता आपल्या संघाकरता महत्त्वाचा आहे. समोरच्या संघाला कमी धावांमध्ये रोखणं हेच एक आमचं ध्येय आहे आणि त्याच्याच करता हे चांगली गोलंदाजी करण्याचे प्रयत्न हे गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅटच्या अगदी खालच्या भागात चेंडू लागलाय. 1 रन. आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झाली आहे 14. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या फलकावरती 14 झाली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता तुषार केणी सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल राऊंड द विकेटने खूपच मोठा स्विंग तिथे पाहायला मिळाला. हातभर चेंडू मात्र त्यानं वळवलाय आणि ती वळवण्याची क्षमता कदाचित तुषारमध्ये आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकला तर खूप टप्पा पडल्यानंतर भल्ला मोठा स्विंग. वाईट बॉल तिथे पंचांनी सिग्नल दिला आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत एक युनिक असा संघ जिथे कमी तिथे आम्ही आणि त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र असे 2 संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला दिसणार आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि ती तीव्रता त्याच्या गोलंदाजीतली पाहायला मिळाली. अगदी लेग कट चांगल्या प्रकारे हाताळतोय आणि लेग कट टाकण्याकरता तुमचं चेंडूची पिचिंग ही देखील तितकी महत्त्वाचीच असते आणि ती कला अवगत या गोलंदाजाकडे आहे. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या 15 अजूनही थांबली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल सुपर बॉल. इथे मात्र फलंदाज समित जर आपण पाहिलं तर फक्त फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांना काही यश मिळत नाही. अगदी डॉट बॉल फक्त बॅट फिरवून चालत नाही. तुम्हाला सर्वात आधी चेंडूचा टप्पा कसा आहे तो समजणं गरजेचं आणि त्या टप्प्यानुसार त्या टप्प्याच्या दिशेला येणं आणि त्यानंतर बॅट फिरवणं याही गोष्टी तितक्या महत्त्वाच्या आहेत. षटकातील 3रा बॉल घेऊन गोलंदाज तुषार तयार होतोय.
इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. चांगलं फील्ड होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि फेकी नॉन स्ट्रायकर एंडला येते. तिथपर्यंत एक धाव ही कंप्लीट. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या 16 झाली आहे. अगदी सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग कार्ड अगदी मंद गतीने हळूहळू पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. अपेक्षा होती की ज्या प्रकारची फटकेबाजी होईल, परंतु ती फटकेबाजी धुरंधर फलंदाजांना काही करता आले नाही. त्याचं कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकात अक्षयने 2 विकेट मिळवले आणि त्यानंतर कुठेतरी सध्या आता संघ हा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. गौरी माता 11 ते मात्र गल्लीच्या दिशेला चेंडूला खेळले. 1-2 अटेम्प्ट केले पण झेल काही होऊ शकले नाहीत. इथे मात्र आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर या सिंगलने 17 धावा. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. HPL हरणवाडी प्रीमियर लीग 2026 वर्ष 8 आपण पाहतोय. आता जसं जसं मॅचेस पुढे पुढे जातील तसशी प्रेक्षकांची गर्दी ही मात्र मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल गुडलिनचा टप्पा हाताळला आणि त्यानंतर थोडासा बाउन्स यावेळेला मात्र टॉस होताना चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाकरता जर आपण पाहिलं तर अचंबित करणारा हा चेंडू होता. चेंडू या षटकातले आपण पाहिलं तर चेंडू 5 झाले आहेत. अगदी या षटकात तुषारने आपण पाहिलं तर 3 धावा या मोजल्यात. 2 धावा विथ द बॅट आणि 1 धाव ही वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. आणि इथे मात्र आपण पाहू शकला तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय फलकावरती झाली आहे 17. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे देखील जाणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीमध्ये राहायचं. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. जिथे कमी तिथे आम्ही विरुद्ध जय महाराष्ट्र. ते मात्र फटका तर अगदी चांगला स्कूप करण्याचा प्रयत्न तिथे होता नक्कीच, पण विकेट किपर अगदी वेगानं तिथे पुढे गेले, चेंडूला उचलतायत. इथे मात्र आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा असा हा चेंडू होता. तिथे लेग बाईसचे संकेत पंचांकडून आले आणि या लेग बाईसच्या माध्यमातून धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. यावेळेला खूपच बाहेर गेलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईटचा सिग्नल चिराग आपण पाहताय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. बघा फुटवर्कचा अभाव इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्याच्याचमुळे मात्र फलंदाजाला त्या चेंडूपर्यंत पोहोचणं हे अवघड असतं. जर तुमचं फुटवर्क चांगलं असेल तर निश्चितपणे तुम्ही त्या चेंडूपर्यंत पोहोचाल आणि चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर एक कंप्लीट शॉट हा तुमच्या बॅटमधनं पाहायला मिळतो. इथे मात्र फुटवर्क केलंय. चेंडू हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक आहे आणि यावेळेला गोलंदाज चिरागने ही नामी संधी दौडून आली होती, परंतु त्या संधीचा स्वीकार करता आला नाही. कारण की हे हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करता आले पाहिजेत आणि ते इथे मात्र झालं नाही. एक रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या फक्त आणि फक्त झालेली आहे धाव फलकावरती 20. तीन चेंडू आतापर्यंत झाल्यात षटकातील चौथा चेंडू. इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल झालं आणि त्याचाच फायदा. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट अँड गॉन.
थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहताय निकेतन नव्यानं दाखल झालेला आहे. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत या षटकातील 4 झालेत. षटकातील निकनेम हे त्याचं निकू आहे. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. हळवारपणे चेंडूला खेळलाय. गोलंदाज स्वतः पुढे जातोय. एकच रन. इथे मात्र जो फाईट बॅक व्हायला हवा होता तो फाईट बॅक झाला नाही. गोलंदाजी ही अगदी चौथ्या षटकापर्यंत आपण पाहिलं तर अगदी उजवी राहिली आहे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील तितक्या ताकदीचं. बॅकफुटला गेला फलंदाज. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल घेतली फेकी उशिराने आणि त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला. या दोन्ही आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे. 24-25चं लक्ष समोर आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल तिथपर्यंत आपण जाऊया. सरळ टॉस बॉक्सच्या दिशेने 2 संघाचे कर्णधार तिथे असणार आहेत. एका बाजूला जिथे कमी तिथे आम्ही आणि जय महाराष्ट्र. आणि जशी डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल बदल. आपण ऐकणार आहोत जयनाथ भोईर सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. जिथे कमी तिथे आम्ही आणि जय महाराष्ट्र दोन्ही संघाचे कर्णधारांनी यायचं आहे टॉससाठी. मनीष भोईर यांच्या हस्ते टॉस होणार आहे. जिथे कमी तिथे आम्ही विरुद्ध जय महाराष्ट्र. HPL 2026 या स्पर्धेसाठी यंदाचे देणगीदार आहेत कैलासवासी जगन्नाथ तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री भूपेंद्र जगन्नाथ भोईर यांच्याकडून प्रथम ते चतुर्थ असे 4 आकर्षक चषक आपल्याला प्राप्त झालेले आहेत. कैलासवासी चेतन कमळाकर माळी यांच्या स्मरणार्थ माळी ब्रदर्स परिवारातर्फे मालिकावीर चषक या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेला आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज श्री प्रणय उर्फ दादू सदानंद भोईर यांच्याकडून प्राप्त झालेला आहे आकर्षक चषक. तसेच कैलासवासी दिलीप राजाराम भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार अभिषेक प्रवीण भोईर यांच्याकडून षटकारांचा बादशाहसाठी आकर्षक चषक प्राप्त झालेला आहे. कुमार मितेश विजय घरत उर्फ पेंटर यांच्याकडून मालिकावीर सायकल प्राप्त झालेले आहे. श्री विपिन कमळाकर राऊत आदिती इलेक्ट्रिकल यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीर चषक प्राप्त झालेले आहेत. श्री मनीष नामदेव भोईर आणि कुमार धवल माणिक पाटील यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीर टी शर्ट प्राप्त झालेले आहेत. श्री अनिकेत सुभाष म्हात्रे यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीरास 2 जोडी सॉक्स प्राप्त झालेले आहेत. श्री नरोत्तम कमळाकर राऊत विद्यमान उपसरपंच माहीम ग्रामपंचायत व एव्ही ग्रुप हरणवाडी यांच्याकडून सर्व संघांसाठी आकर्षक टी शर्ट भेट मिळालेले आहेत. श्री सुभाष रामचंद्र पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह साठी मदत मिळालेली आहे. श्री राहुल केसरीनाथ पाटील वागुळसार यांच्याकडून विजेता संघास 10,000 रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. तसेच काल झालेल्या T20 स्पर्धेसाठी श्री नरोत्तम कमळाकर राऊत उपसरपंच माहीम ग्रामपंचायत आणि श्री सुमित पाटील माहीम यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय विजयी संघास रोख पारितोषिक 35,000 आणि 20,000 प्राप्त झालेले आहे. सर्व दात्यांचं खूप खूप मंडळातर्फे आभार. तसेच वीरेंद्र गोपीनाथ कणी यांच्याकडून स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. सर्व दानशूर व्यक्तींचं
HPL 2026 आयोजन समितीकडून सहर्ष असं आभार. आत्ताच झालेल्या टॉसमध्ये जय महाराष्ट्र संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलेलं आहे. या डावानंतर त्यांनी आपला क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान इथे दुसऱ्या डावाला होतोय प्रारंभ. पाटील ब्रदर्स पाटील बॅटर्स विरुद्ध गौरी माता 11. इथे गौरी माता 11 संघाचं जे आव्हान आहे 25 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते मात्र पाटील बॅटर संघासाठी. दुसऱ्या डावाला प्रारंभ होत आहे. तन्मय किणी दुसऱ्या डावाची गोलंदाजीची धुरा सांभाळतोय पहिल्या षटकासाठी. आणि इथे पाटील बॅटर्स तर्फे सलामीवीर जोडी अभिषेक आणि मंगेश असे आपण पाहतोय. 25 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 25 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 1 धाव गती असणारा हे आव्हान आहे. बघूया पहिला चेंडू आणि इथे कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर चांगला फटका खेळला अभिषेक याने. अगदी क्लास असा फटका खेळून चौकाराने खातं खोललंय आपल्या डावाचं, आपल्या संघाचं आणि स्वतःचं वैयक्तिक. धन्यवाद डीजे. चौकार ठोकून अभिषेक आक्रमक सुरुवात करतोय. 25 धावांचं आव्हान आहे. इथे गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकांना चोख कामगिरी बजावावी लागणार आहे कारण धावा आपल्याजवळ थोड्याशा अल्प आहेत. प्रति चेंडू मागे 1 धाव असं हे समीकरण आहे समोरच्या फलंदाजीसाठी. मग आपल्याला इथे गोलंदाजी टिचून करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलंच करावं लागणार आहे. आपल्याला 1-1 धावा वाचवाव्या लागणार आहेत. दुसरा चेंडू तन्मय टू अभिषेक. इथे मात्र क्षेत्ररक्षण होतंय. कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि 1च धाव मिळते. 2 चेंडू नंतर 5 धावा फलकावर लागलेत. अभिषेक आणि मंगेश अशी ही जोडी. मागच्या 2 सामन्याचा अनुभव लक्षात घेता या तिसऱ्या सामन्यात मात्र धावांची गती थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते ती पहिल्या डावामध्ये. दरम्यान तन्मय जातोय मंगेशसाठी. सुरेख चेंडू. इथे पहिल्या स्लिपमधून चेंडू जातोय सरळ थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. पाटील बॅटरचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 1-1 चौकार ठोकून आपले बॅटचे फटक्यांचे त्यांनी नमुना पेश केला. आक्रमक फटकेबाजी त्यांनी दाखवलेली आहे. इथे चौथा चेंडू मात्र अप्रतिमरित्या हाताळलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र 9 धावेने सजलेली आहे पाटील बॅटर्स संघासाठी. षटकातील 5वा चेंडू तन्मय टू मंगेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते लेग स्टंपच्या बाहेरून. एक अवांतर धाव मिळते पाटील बॅटर संघासाठी आणि ती पोहोचते 10 वर. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. या 4 चेंडूवर 2 चौकार दोन्ही सलामीवर फलंदाजीने ठोकलेले आहेत. पुढच्या चेंडूवर मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून वाट दिलेल्या चेंडूला. चेंडू जातोय कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. 25 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना इथे मात्र 5 चेंडूमध्ये 14 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे आणि इथे मात्र चेंडू निर्धाव टाकून इथे षटकाची होते समाप्ती. मात्र धाव फलकावर धावा ह्या 14 लागलेल्या आहेत. फक्त अवघ्या अशा 11 धावांची आवश्यकता आहे ती पाटील बॅटर संघाला आणि त्यांच्यासाठी 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाला अनुभव सिद्ध करावा लागणार आहे. पंचाला फलंदाजांना जखडून ठेवावं लागणार आहे. हर्ष राऊत येतोय दुसरं षटक घेऊन. मात्र समोर आहे अभिषेक ज्याने खणखणीत चौकार ठोकून सलामी दिली होती पहिल्या षटकामध्ये
आता मात्र आव्हान थोडंसं दृष्टीपथात आहे. 18 चेंडू आणि 11चा आव्हान आहे. इथे गोलंदाजाचा कस आहे. क्षेत्ररक्षकांना चांगली मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे. हर्ष थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय, कारण अभिषेक चांगली फलंदाजी करण्यासाठी असा प्रसिद्ध असा खेळाडू आहे. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी हात दाखवून स्वैर चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव पुन्हा एकदा पाटील बॅटरच्या धाव फलकामध्ये ऍड होतोय. धाव फलक 15 धावांनी सजलाय. पुन्हा एकदा हर्ष तयार अभिषेकसाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, मात्र इथे स्टेप आउट केलेला फलंदाज थोडस इथे गोलंदाजाच्या दिशेने जातोय, चेंडूने जातोय निर्धाव. जागेत खेळला असता तर कदाचित हा सुद्धा स्वैर चेंडू मिळाला असता. अभिषेक ऑफ साइड अगदी स्ट्रॉंग साइड म्हणून त्याची फलंदाजीमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक फटका ऑफ साइडला खेळतोय. इथे मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला पोहोचवलेला आहे सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. गौरी माता 11 आणि पाटील बॅटर्स असा या दोन संघांदरम्यान चाललेला हा सामना. गौरी माता 11 संघाचं फलंदाजीमध्ये सुद्धा थोडंसं प्रदर्शन काही चांगलं आपण पाहिलं नाही, मात्र गोलंदाजीत मात्र तोच प्रकार आपण पाहतोय. आता मात्र अप्रतिम चेंडू होता. अभिषेक बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने झेल टिपलेला आहे आणि पहिल्या गड्याचं पतन होते पाटील बॅटर्सचं. पहिला झटका मिळतोय पाटील बॅटर्सला आणि 19 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. गौरी माता संघासाठी हा सामना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. फक्त अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही दुसऱ्या षटकातील फक्त 2च चेंडूचा खेळ झालेला, 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. म्हणजे 15 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. खरं तर अतिशय अल्प असा आव्हान आहे. मात्र बघूया फलंदाजी पाटील बॅटर्स हे आव्हान आता पार पाडण्यासाठी किती चेंडू घेत आहेत. नवीन फलंदाज अक्षय अप्रतिमरित्या चेंडू खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1च धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 20. आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. मंगेश सलामीला आलेला फलंदाज ज्याने आतापर्यंत आपल्या खेळीमध्ये 2 चौकार सजवले होते, स्ट्राईकला आहे या 5व्या चेंडूसाठी. इथे मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे मात्र झेल सुरेखरित्या टिपलेला आहे. गड्या बाद होतोय. धन्यवाद डीजे. आतापर्यंत पाटील बॅटर्स 2 खेळाडू पवेलियनमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय तुषार किणी मंगेशची जागा घेण्यासाठी. मंगेश याने आपल्या खेळीमध्ये 2 चौकार ठोकून 8 धावांचं योगदान आपल्या पाटील बॅटर संघासाठी दिलं. धावफलकार धावा ह्या 20 लागलेल्या आहेत. 5 धावा अजूनही शिल्लक आहेत आव्हानाची पूर्तता करण्यासाठी. तुषार येतोय. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. बघूया सामना कुठपर्यंत लांबवला जातोय. गौरी माता 11 संघातर्फे हर्ष जातोय षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तुषारसाठी. एक चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव टाकून हर्ष करतो या षटकाची समाप्ती. 2 षटकांती पाटील बॅटर संघ पोहोचतोय. 2 गडी बाद 20 धावा. आता 12 चेंडू आणि 5 धावांचं आव्हान आणि गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या षटकासाठी बघूया कोण येतंय. पाटील बॅटर संघासाठी हा सामना थोडासा इझी होतोय, कारण आक्रमक अशी सुरुवात अभिषेक आणि मंगेश यांनी करून दिली होती आणि आव्हान सुद्धा 24 चेंडूत 25चं होतं.
आणि प्रति चेंडू एक धाव असं आव्हान असल्यानंतर त्यांना मोठ्या फटक्यांची आवश्यकताच नव्हती. मात्र सुरुवात त्यांनी दमदार केली मोठ्या फटक्यांनी आणि आव्हान अतिशय सोपं करून टाकला. निकेतन किणी येतोय तिसरं षटक घेऊन आणि सामोरा जाईल तो म्हणजे अक्षय. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. या खेळाची औपचारिकता बाकी आहे. बघूया काय चमत्कार होतोय काय. मात्र चमत्काराला कुठली संधी नाही. इथे अक्षय ठोकतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून उत्तुंग षटकार आणि अगदी स्टायलिश अंदाजाने आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. पाटील बॅटर संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. विजयी संघाचं